मला पर्सनली ज्याची ऍक्टिंग आवडली ती म्हणजे सर्वात शॉकिंग मुवमेंट या मूवी मधला माझा तो होता. तर तर हा मोठा प्रश्न आहे या व्हिडिओचा की का, कशासाठी, कोणासाठी, काय बघायला. येस का बरोबर आहे. बोल बोल, मला पटतंय तुझं बोलणं. का आपण जायचंय. हा बोल काहीतरी. काय बोलू बोल. हाय, हॅलो, नमस्कार. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग चॅनल मध्ये. तर आम्ही आज गेलेलो आणि सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगतो, मला ना खूप दिवस असं वाटत होतं की ना आता बस करूया, काय असं यूट्यूबमध्ये आपल्याला काही रिस्पॉन्स नाही भेटत आहे. थोडं मी ना थांबवलेलं व्हिडिओज वगैरे बनवायला. तर आज खूप दिवसांनी आम्ही दोघं आज गेलेलो. म्हणजे तिकीट्स आम्ही बघत होतो, आधीपासूनच काय भेटत नव्हत्या, तिकीट्स वगैरे अवेलेबल नव्हत्या, सगळ्या फुल होत्या. तर मी ट्राय करतच होतो, पण आम्हाला सकाळी 7:45ची तिकीट्स भेटल्या. आणि आज आम्ही गेलेलो राजा शिवाजी हा चित्रपट बघायला, रितेश देशमुखचा. तर मी ना काही म्हणजे व्लॉग बनवायचा, म्हणजे तेव्हा माझा मूडच नव्हता की व्लॉग वगैरे काय करायचं, काहीच करायचं मन नव्हतं. पण जेव्हापासून मूवी बघून आलो, एक मनात एक वेगळाच उत्साह तो तर आलाच, तो होताच माझ्या, पण थोडा कमी झालेला. पण आता एका नवीन जोशाने आपण परत चालू करतोय आपलं व्हिडिओज बनवायला. तर मी आल्यावरच ठरवलं, आम्ही म्हणजे ही पण बोलली आणि मी पण ठरवलं की व्हिडिओज म्हणजे याचा रिव्ह्यू व्हिडिओ आपण सांगूया की या मूवीमध्ये काय आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ का म्हणजे मूवी का बघायला जायचंय. आणि बघितला पण पाहिजे. बघितला तर पाहिजेच, काही असं नाही की मराठी माणसानीच बघा, कोणत्याही म्हणजे हिंदी कोणी बघू शकता असा पिक्चर आहे. तर हा पिक्चर आपल्याला हिंदीमध्ये पण आहे ना, हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये पण त्याचे लिरिक्स. हा म्हणजे सबटायटल्स येतात खाली, तर ते वाचून पण तुम्ही बघू शकता. तर मी काही 10 असे प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुम्हाला का बघायला पाहिजे असं एक हे बनवलं आहे. तर आज आपण तुम्हाला ते मूवी का बघायचा हे तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, काय नाही असं म्हणजे नॉर्मल रिलॅक्सच व्हिडिओ बनवतो आम्ही, एवढं काय असं विचार करून काय असं नाही. एक पॉईंट आम्ही असे लिहिले आहेत, 10 पॉईंट. पण बोल, काय चुकलं तर हा माफी असावी. काय असं काय चुकणार का, आपण काय बोलणारच नाही, आपल्या मनातून काय येते ते या व्हिडिओमध्ये बोलायचं आपल्याला. तर मित्रांनो, आपण ना नॉर्मलच असं लिहिलं काय, एवढं असं काय पॉईंट्स फक्त मी लिहून घेतले आहेत की आपल्याला म्हणजे काय काय आपल्याला आवडलंय. सकाळी मी व्हिडिओ म्हणजे मूवी बघून आलो आहे, तर लगेच मी पॉईंट्स लिहून घेतले मला काय काय आवडलं, तेच तुम्हाला मी सांगणार आहे. तर सगळ्यात मोठा पहिला प्रश्न होता, जेव्हा ट्रेलर आलेला ना तेव्हा प्रश्न खूप उचलले गेलेले रितेश देशमुख सरांवर की कॉमेडी ॲक्टर आहे, काय एवढं शोभत नाही वगैरे. तर हा प्रश्न मला पण होता, आम्हाला तुला होता की नाही. थोडाफार. तर त्या प्रश्नाचं उत्तर जाऊन आम्हाला भेटलेलं आहे मूवी बघून. तर तुम्हाला पण तो प्रश्न असेल, पण ना मी ना एक स्केच करतोय महाराजांचं. तर ते जे म्हणजे फोटो आहे आणि रितेश देशमुख सर म्हणजे जे ऍक्टिंग केली आहे मी, सेम थोडं फेस म्हणजे थोडा फेस आहे ना जरा सेम वाटतोय, म्हणजे एक असं वाटतंय की हा काहीतरी आहे. तर तो तर प्रश्न माझा सॉल्व्ह झालाय मूवी बघून, तुमचा पण होणारच आहे. तर नक्की जाऊन बघा मूवी. तर सेकंड कशामुळे होतं, कारण का आपल्या मनामध्ये एक अशी म्हणजे प्रतिकृती ठरलेली असते की आपल्याला राजे हे असेच दिसले पाहिजे, त्याच्यामुळे ते आपण दुसऱ्या म्हणजे आपल्या मनामध्ये अशी राजांबद्दल अशी प्रतिकृती ठरलेली असते की हे म्हणजे असेच दिसले पाहिजे, तर आपण त्यांच्या जागी असं दुसऱ्यांना म्हणजे आपण कसं ते आपल्याला ठरलेलं आहे की महाराजांची दाढी अशी थोडी अशी टोकदार म्हणजे अशी रुबाब, तर ते आपल्या माइंडमध्ये एक सेटच झालंय की असेच आपले राजे दिसत असतील. तर तो एक आमचा म्हणजे स्केचच्या प्रमाणे तर मला परफेक्ट वाटत होतं जे काही
गेटअप केलेला रितेश देशमुख सरांनी तो एकदम परफेक्ट झालेला आणि चांगला न्याय पण दिला आपल्या मराठी माणसांनी. जे पण बघायला जात आहेत हे पहिल्याच दिवशी खूप जण बघून आले. 8 करोड काहीतरी हे झालं आहे. तर चांगलं वाटलं एक मराठी रिस्पॉन्स. आणि तर आता मी दुसरा लिहिलं आहे ते पॉईंट तुम्हाला सांगतो. काय लिहिलं आहे मी, ॲक्टिंग कोणाची आवडली. तर तुला कोणाची आवडली, मला कोणाची आवडली ते मी सांगणार आहे. आणि तुम्ही जर मूवी बघितला आहे तर तुम्हाला कोणाची ॲक्टिंग आवडली आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता तू सांग, तुला कोणाची ॲक्टिंग आवडली. मला तर माझी फेवरेट तर आहेच त्यामध्ये मॅडम कोण, जेनेलिया. तर त्यांची तर आवड मला असं मी सांगू शकत नाही, कारण का मूवी एवढा मस्त बनवला आहे. तर सगळ्यांचीच ॲक्टिंग खूप मस्त आहे. त्यातल्या त्यात मला आवडली ती म्हणजे अभिषेक बच्चन. त्यांनी जी मोठा भाऊ म्हणजे आपले संभाजीराजे त्यांची जी ऍक्टिंग केली आहे एक नंबर. म्हणजे काय ते बीड असे एकदम हे वाटत होतं एकदम अशी खोटं असं काहीच नाही. हा एकदम रिअल ऍक्टिंग. ते म्हणजे आतापर्यंत मूवी मध्ये काम करत असले हिंदी ऍक्टर्स आतापर्यंतचा बेस्ट मूवी असेल अभिषेक बच्चनचा. मला पण पर्सनली खूप आवडलंय. म्हणजे असं काहीच खोटं नाही. मला तर ती ऍक्टिंग खूप आवडली एवढी म्हणजे ना की असं वाटत ते सारखं अजून पण मी परत एकदा जाऊन बघणार आहे. आम्ही आता आज बघून आलो परत. आता आम्ही सगळे मम्मी पप्पा, हिचे मम्मी पप्पा वगैरे, आम्ही सुजल वगैरे सगळे परत एकदा जाणार आहे मूवी बघायला. एवढा आवडलाय आम्हाला मूवी. तर मला पर्सनली ज्याची ऍक्टिंग आवडली आणि तुम्हाला पण आवडणार आहे ती म्हणजे कोणाची असेल सांग. मी नाही गेस मला आवडलेली आहे त्यामध्ये एक आजी आहे. काय ऍक्टिंग केली आहे बाबा बाबा, खतरनाक ऍक्टिंग केली आहे तिने, त्या आजीनी. तुम्ही पण एकदा जाऊन बघा. आजीमुळे पिक्चर असा एक पॉइंट नाही वर आहे. म्हणजे ना एकदम मनापासून ऍक्टिंग, म्हणजे काय मी बोलू शकत नाही अशी ऍक्टिंग केली आहे. तर तुम्ही पण जाऊन नक्कीच बघा त्या आजीची ऍक्टिंग. तर थर्ड पॉइंट आहे आपला एडिटिंग. खतरनाक काहीतरी उर्वशी सक्सेना असं काहीतरी नाव उर्वशी सक्सेना एडिटेड. काय एडिटिंग केली आहे. जे सिनेमॅटिक्स घेतलेत ना खतरनाक एडिटिंग केली आहे. म्हणजे असं आहे की मी थोडे शॉर्ट्स घेत होती तर असं वाटतच नव्हतं की थांबावं. सगळेच मूवी असा शॉर्ट करून मग काय बघणार काय, सगळंच पिक्चरच आपल्याला. आणि आता रितेश देशमुख सरांची एक व्हिडिओ पण व्हायरल झालेली की तुम्ही व्हिडिओ काढू नका, पोस्ट करू नका. त्याच्यामुळे मी तर नाही काढली, हिने काढली आहे. तर रितेश देशमुख सर तुम्ही जर व्हिडिओ बघताय ही तर कमेंट मध्ये हिला काहीतरी बोलू शकता. व्हिडिओज नाही केले ते तुमचे एक असे शॉर्ट्स घेतले. तुम्ही पिक्चरच असा बनवलाय की आम्हाला राहवलं नाही हिला व्हिडिओ करायचा. हा म्हणजे एक त्यांचे टर्न किंवा ते प्रत्येक त्यांचे मुवमेंट, डिटेलिंग ह्याला बोलतात. काय डिटेलिंग केली आहे बाबा बाबा, खतरनाक डिटेलिंग. पुढे आपण बोलूया. आपला 4th पॉइंट आहे डायलॉग. जे डायलॉग लिहिलेत खतरनाक. रितेश देशमुख सरांनी जे डायलॉग लिहिलेत ना आतापर्यंत मला आवडलेले ना बेस्ट डायलॉग्स लिहिले आहेत कोणत्याही. म्हणजे आतापर्यंत जेवढे मूवीज आले आहेत महाराजांचे तर आतापर्यंत बेस्ट डायलॉग्स या मूवीचे असतील. बेस्ट डायलॉग या म्हणजे बेस्ट एडिटिंग या मूवीजचं असेल. ठीक आहे. हां, एक तुला विचारायचं राहिलं याच्यातलं, या मूवीमधलं तुला कोणता डायलॉग आवडला या मूवीमधला. कारण की मला तर माहिती आहे हिने काय एवढं लक्ष दिलं नसेल, वर्षावर बघितलं असेल मूवी. तर तुला आता मला विचारायचंच आहे तुला या मूवीमधला कोणता डायलॉग आवडला. आणि तुम्हाला पण सांगा तुम्हाला कोणता आवडला कमेंटमध्ये. मला तर सगळेच डायलॉग आवडले. असं काही हे नाहीये की मूवी बघितला नाही. मूवी एकदम मनापासून बघितला. तुम्ही सांगू शकता तुमचे डायलॉग काय आहेत ते. मला आवडलेला डायलॉग आहे मला आवडलेला डायलॉग आहे जेव्हा मी लिहिलंय ते मला कोणता डायलॉग आवडलेला बघा. स्वतःचे डायलॉग त्याने लिहून ठेवले आणि मला डायरेक्टली विचारलं. हे मी तुला पण सांगितलेलं पण तू तेवढं एफर्ट्स घेतले नाहीस ना, म्हणून ते तुझ्याकडे नाही आहे का बोलण्यासाठी. एफर्ट्स घेतला तर असा मूवी क्रिएट होतो आणि तो आज मला समजलंय. एफर्ट्स काय असतात तो या मूवी बघून तुम्हाला समजेल. तर डायलॉग कोणता होता ते तुम्हाला सांगतो मी. जेव्हा ती आजी आहे ना
म्हणजे बाळ शिवाजी असतात त्यांना जाब विचारते की तुम्हाला राजे का म्हणायचं. ते जे डायलॉग आहेत ते एकदा नक्की तुम्ही जाऊन बघा मूवीमध्ये. आणि मी जे आता तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला तिकडे जाऊनच समजेल की मला ते का आवडलेले. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं असेल आणि तुम्हाला आवडले असतील ते डायलॉग तर तुमचा कोणता फेवरेट डायलॉग आहे ते या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आता ना आपण 5व्या पॉईंटवर आहोत की हिंदी ॲक्टर्स आणि त्यांचे ॲक्सेंट. तर पर्सनली मला असं वाटलं की एडिटिंग, डायलॉग्स याच्यामुळे ना त्यांच्या ॲक्शनकडे लक्षच गेलं नाही की ते कसं बोलतायत वगैरे. कारण की एडिटिंग वगैरे अशी होती की त्यांचे डायलॉग्स ॲक्सेंटकडे लक्षच गेलं नाही आमचं. बरोबर आहे. तुला पण तेच वाटलं असेल की नाहीतर असं वाटत होती अरे कशाला हिंदी म्हणजे एक हे एक वेगळं बोलतात ना, हा तसं झालेलं की वाटत की ह्यांना म्हणजे एवढं नीट बोलता नाही. पण ते तसं काहीच नाहीये मूवीमध्ये. तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा, तुम्हाला पण समजेल. हा, म्हणजे असं थोडं वेगळं वाटत होतं पण ते डायलॉग एवढे वजनदार होते. ते छान, एवढं काही हे नाही वाटत आहे. हा, डायलॉग असे वजनदार होते ना, त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही, नॉर्मल वाटलं मूवी. तर 6वा पॉईंट आहे, ही जशी बोलली तेच अभिषेक बच्चनची ऍक्टिंग. मस्त केली ऍक्टिंग. आतापर्यंतचा बेस्ट मूवी असेल त्याचा. खतरनाक, अजून पण मला आठवतं, खतरनाक. फायटिंग वगैरे मस्तच. तो एक सीन आहे अफजल खान आणि त्याचा, जाऊन एकदा नक्की अनुभवा तो सीन. आणि त्याच्यानंतर सर्वात मेन पॉईंट ज्याच्यानी पूर्ण मूवीला एक मजबूत असं हे बनवलंय ते तो म्हणजे काय असेल, खाली बघून बोलू नको, अजय अतुल सर जे गाणं बनवलंय. असं ना मूवी याच्यामध्ये आम्ही थिएटरमध्ये गेलेलो, असं पूर्ण अंगावर असं काटा येत होतं, एवढं जोरात तो आवाज येत होता ना गाण्याचा. हे एकदा जाऊन नक्कीच तुम्ही अनुभवा. आणि ही जाऊ दे, बाकीचं सगळं सोडून ती एका ह्याच्यासाठी थांबलेली सलमान खान कधी येणार आहे. कारण की ते जे झालं लास्टला, तुला काय सांगू, आता मूवी संपत आला, एंट्री कधी आहे सलमान खानची. ती जी एंट्री झाली आहे सलमान खानची, म्हणजे ना असं वेगळंच वाटलं की बघूया. ते सांगू नको कोणाची आहे ती सांगू नको. हा, कोणते जे आता इन्स्टावर वगैरे त्यांनी व्हायरल केलंय ते ज्यांनी करायला नको, जे नाही गेलेत किंवा ज्यांनी नाही बघितलंय त्यांच्यासाठी तू सांगू नको. हा, तीच तुम्ही जाऊन. आणि तुम्ही पण असं बघू नका की इन्स्टा वगैरे जाऊन बघू नका कोण होता सलमान खान, काय बनलेले, कोणती भूमिकेमध्ये त्यांनी हे केलेलं, असं जाऊन बघू नका. डायरेक्ट मूवीमध्ये असं मला वाटतंय. हा, मूवीमध्ये जाऊन बघा, तुम्हाला ती एक वेगळं मजा येईल बघण्याची. तर सर्वात शॉकिंग मुवमेंट या मूवीमधला माझा तो होता, माझा मित्र होता या मूवीमध्ये, रुपेश बने करून महाराजांच्या ह्याच्यामध्ये रोलमध्ये. जेव्हा हात कापणं, कोण होता तो, सुभेदार कोणतरी होता, काय त्याचा आता पाटील म्हणून होता, ज्याचा चौरंग केला तो सीन होता ना, त्या रोलमध्ये माझा मित्र होता. मी शॉक झालेलो बघून त्याला या भूमिकेमध्ये. खरंच 1 मिनिटासाठी अरे हा माझा मित्र आहे, तेव्हा आम्ही बोललो अरे म्हणजे तो डान्सर आहे, डान्स वगैरे करतो, चॅनल मराठी चॅनल्स वगैरे मध्ये असतो तो. त्याचं स्ट्रगल बघितलंय मी शाळेत असताना, पण तो डान्स वगैरे करायचा तेव्हा असे म्हणजे त्याचेच मित्र वगैरे त्याला हसायचे. पण मी बघून असं एवढं काय मी नाही हे केलं कधी. तो आता खूप एवढा ग्रो झालाय, तर मला खूप मस्त वाटतंय त्याला या स्टेजवर बघून, या लेवलवर बघून. तर असंच पुढे जात म्हणजे मेन भूमिका मेन महाराजांच्या भूमिकेत तो तिकडे स्वतःला सादर करतोय, प्रेझेंट करतोय. तर मस्त केलंयस मित्रा तू, असंच पुढे जात राहा आणि अजून रोल्स तुला मिळू दे. व्हिडिओ एंड करायच्या पूर्वी हिचं एक कोणतरी काय तिला बोलायचं होतं ते राहिलेलं, ती काय तुला बोलायचं ते बोल आपल्या सबस्क्रायबर्स समोर. मला ना एक सांगायचं होतं, मला काय तुला डायलॉग म्हणजे जेनेलिया मॅडमचा तो, राजे पुढच्या जन्मी तुम्ही मला अखंड हवे आहात, राजे
तो डायलॉग आठवून मला असं म्हणजे आता असं मला वाटलं ते थोडंसं मला बोलायचं आहे. आणि ते जेव्हा तो सीन होता ना, आयुष्यपत म्हणजे अंगावर अक्षरशः काटा आणणारा होता. आणि तो मला आता आठवला आणि मला मला बोलायचंच आहे. म्हणजे कसं काय झालेलं तो सीन तुम्हाला? नको मी आता सांगत नाही. कट 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 जाऊन बघा तुम्ही तिकडे पण ते नक्की तो एक सीन असा आहे ना, म्हणजे मला आता आठवलं आणि बोलली मला बोलायचंच आहे ते. आणि एक हा असं बोलतोय ना मी व्हिडिओ नाही करणार आणि हे, तर त्याला जरा सपोर्ट करा. तो असं मागे मागे राहतोय, परत मला व्हिडिओ नाही बनवायचा, हे नाही करायचं, ते नाही करायचं. तर असं नाही झालं पाहिजे. आम्ही त्याला म्हणजे आम्ही तर आहोतच, तुम्ही पण आहात ना. आम्ही नेहमीच त्याला सपोर्ट करत आलो, तरी तो असं बोलतो मला हे नाही करायचं, ते नाही करायचं. तर ह्याच्या व्हिडिओज खूप चांगले होतात आणि आम्हाला पण माहिती आहे. तर तू कशाला असं मागे नाही राहायला पाहिजे. काय नाही, आता टाकत जाईल व्हिडिओ. म्हणजे जे आपले व्हिडिओज बघतात कंटिन्यू, त्यांनी सांगितलेलं व्हिडिओ का बनवत नाही वगैरे असे करायचे मेसेज. पण आता मी एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे, मी कंटिन्यू व्हिडिओज अपलोड करणार आहे. आणि ह्याचे व्हिडिओ झालेच पाहिजे. हां, मीच तर पहिले बघत असते कधी पडते ते. तुम्ही बघता की नाही हे कमेंट करून सांगा नक्की. म्हणजे तो करेल नक्की, त्याला पण समजेल माझे व्हिडिओ कोण बघताय का नाही बघताय ते. करत राहील मी आता व्हिडिओ, कंटिन्यू येत जातील व्हिडिओ. जर चॅनल आपल्या नवीन असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर एक सबस्क्राईब करून जा नक्कीच. ठीक आहे. तर आता व्हिडिओ एंड करतोय मी. तर लास्ट पॉइंट आपण एंड करतोय आता व्हिडिओचा. जास्त मोठी झाली व्हिडिओ मला पण माहिती आहे, पण मनातल्या भावना सगळ्या तुम्हाला सांगायच्या होत्या, शेअर करायच्या होत्या, म्हणून ही व्हिडिओ बनवली. तर लास्ट पॉइंट आहे आपला की अजून हा पॉइंट मी खास रितेश देशमुख सरांसाठी सांगतोय. जर तुम्ही जास्तीत जास्त शेअर केला हा व्हिडिओ तर त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल हा व्हिडिओ. आणि ते नक्कीच पुढचे म्हणजे मला बोलायचं आहे की तुम्ही अजून जे स्टोरीज आहेत महाराजांवर, त्याच्यावर या टीमसोबत आत्ता ज्या टीमसोबत काम केलं आहे त्या टीमसोबत पुढचे पण तुम्ही स्टोरीज बनवा महाराजांवर. आमचा सपोर्ट तुम्हाला नेहमी असेल मराठी माणसाचा. आणि तुम्ही पण खूप सुंदर काम केलं आहे. फायटिंग्स वगैरे, फायटिंग शॉर्ट, सिनेमॅटिक, डायलॉग्स वगैरे खूप मस्त केलं आहे तुम्ही. आणि बस अजून तुला काय बोलायचं आहे? तुझ्या मनातून काय येत आहे या मूवी बद्दल ते तू माझ्या मनातून काय येते ते मी येतं सगळं शेअर केलंय. आता अजून तुला काय बोलायचं याचे पार्ट्स नक्की आले तर आम्ही नक्कीच बघू. हा, अजून खूप वेगळे अजून बघायचे त्याच्यामध्ये तर आहेच. तुम्हाला असं समजेल प्रत्येक पार्ट असा पहिला पार्ट, दुसरा पार्ट असं त्यांनी सगळं ह्याच्यामध्ये भाग, प्रकरण 1, प्रकरण 2 काय होणार आहे, हत्तीबळ प्रकरण बोलायचं. हा, तर त्यांनी मस्त डिटेल मध्ये दाखवलंय. एडिटिंग वगैरे खूप छान केली आहे. तर असाच अजून तुम्ही स्टोरीज बनवा, मूवीज बनवा आणि आमच्या समोर प्रेझेंट करा. आम्ही नक्कीच सपोर्ट करू, आम्ही नक्की बघायला जाऊ वेळात वेळ काढून. आणि मेन म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली आहे त्याच्यासोबत. त्यांच्या लहान मुलांनी पण जी ऍक्टिंग केली आहे ती एक नंबर आहे. त्यांची दोन्ही लहान मुलांनी पण मस्त काम केलंय. हरीच मला एकदम त्यांची म्हणजे बायको मॅडम. माझं एकच सजेशन आहे, जसं पण वेळ भेटेल तुम्हाला, आता समज तुम्ही 8-9 वाजता येतं 10च्या शोला जावं, पण एकदा नक्की जा. आज जसे आम्ही गेलो सकाळी 7 वाजता उठून तिकीट्स नव्हते अवेलेबल म्हणून 7 वाजता गेलो, पण बघून आलो पिक्चर. मला असं वाटलेलं मी माझं सांग की कोणी नसेल एवढं सकाळी कोण जातं बघायला, कोणी नसेल. आजी वगैरे पण आली या मूवी बघायला. आणि ती नंतर एक असं झालं की अरे मी येऊन चांगलंच केलं. आणि म्हणजे आजी वगैरे सर्व आलेल्या मूवी बघायला. तर ते बघून आम्ही एक शॉक झालेलो. तर तुम्ही पण आता हा व्हिडिओ बघताय तर आणि बघून आलाय तर मी जे प्रश्नांची मी तुम्हाला विचारले ते एका कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तर हा मोठा प्रश्न आहे या व्हिडिओचा की का, कशासाठी, कोणासाठी, काय बघायला. येस का बरोबर आहे. बोल मला पटतं बोलणं. का आपण जायचंय हा मूवी बघायला. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मूवी बघायला भेटेल. आणि मी तुम्हाला पॉइंट सांगितले ते पण तुम्हाला क्लिअर झाले असतील का बघायला जायचंय हा मूवी. तर कधी जात आहे, आम्ही तर जाऊन आलो, परत एकदा जाणार आहोत. तुम्ही कधी जात आहे
ते नक्की एकदा सांगा आणि व्हिडिओ म्हणजे मूवी नक्की बघायला जा. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.